जनतेनं विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडीचा डाव रचतायत, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय। लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, परंतु आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो। आम्ही गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, मात्र विरोधकांना सोयीचं राजकारण करण्याची सवय झालीय। लोकांनी त्यांना नाकारले हे ते मान्य करायला तयार नाहीत, त्यामुळेच त्यांचा हा रडीचा डाव आहे, असंही त्यांनी सांगितलं। आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही। लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा। महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे। जनता समाधानी आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यक्षमतेनं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या लावणी कार्यक्रमावर झालेल्या वादाबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळे विसरले असतील, परंतु जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यापूर्वीही असे लावणी कार्यक्रम झाले आहेत। त्यावेळी शरद पवार हे स्वतः उपस्थित होते। आपण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत, त्यामुळे आता झालेला कार्यक्रम काही नवीन नाही। अनेक कार्यकर्तेही त्यावेळी उपस्थित होते, असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण केली। सांगतेय की याच्यामध्ये सरकार फार जोरात काम करतंय। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिंदे साहेब, अजित दादा अतिशय जोरात काम करतायत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचं आरोग्य विभागाकडे किती लक्ष आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मला इथे आवर्जून सांगायचं आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकरजी अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी राज्यामध्ये करतायत। मी तुम्हाला हे सांगते की 100% सगळं ऑलवेल असेल असं नाही आहे, पण त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो। आज माझं इथे येण्याचं कारणच हे, कारण देवेंद्रजींकडे महिलांच्या विषयीचा असा एखादा प्रश्न गेला किंवा स्वास्थ्य असेल, शिक्षा असेल, सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींवरती सरकारकडे पहिली प्रायोरिटी आहे। आणि मग असं काय झालं ठाणे शहरामध्ये की इतक्या बातम्या यायला लागल्या आणि इतकी असुविधा आहे, तर तसं नाही आहे। हे लोकांपर्यंत जायला पाहिजे। जी खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आले। आणि मला वाटतं जो डेटा माझ्याकडे आहे तो तुमच्याकडे डॉक्टर पोहोचवतील, ते तुम्हाला सांगतील रजिस्टर्ड किती, अनरजिस्टर्ड किती, त्याचा डेटा आपल्याकडे येईल। वॉर्डमध्ये आपण जाऊ, तिथे आपण बघू, जर 50ची कॅपॅसिटी आहे आणि 80-85 जर महिला त्या ठिकाणी आल्या तर हॉस्पिटलने पण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। परंतु 1 वर्षामध्ये तोही प्रश्न सुटणार आहे। 120 कोटीचं अनुदान झालेलं आहे, 60 कोटी आलेले आहेत, बाकीचे येणार आहेत। 1 वर्षामध्ये 840 बेड होणार आहेत, PNCचे 50 ते 100 होणार आहेत। त्याच्यामुळे हळूहळू या सुविधा ज्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहेत, अपेक्षित आहेत आपल्याला की असं असायला पाहिजे, हे व्हायला थोडा वेळ लागेल। लेट जाऊ पण थेट जाऊ।